तर रांजणगावला आम्हाला थोडीशी गर्दी मिळाली दर्शनासाठी, लाईन होती. आणि रांजणगावचं तुम्ही बघायला गेलात ना, जे मंदिर आहे ना एकदम रोडच्या साईडलाच आहे, ते सिटीमध्येच येतं, त्यामुळे मे बी गर्दी असेल, कारण की स्कूल पिकनिकवाली मुलं वगैरे पण आले होते. तर आम्ही विचारलं, ते बोलले की 1 तास लागेल दर्शनाला, आणि आम्हाला तिथून पुढे थेऊरचा गणपती सुद्धा करायचा होता. सो आम्ही पासची लाईन आहे का विचारलं, आणि ते बोलले की आहे. सो 100 रुपीज पर पर्सन त्यांनी घेतलं, आणि ते डायरेक्ट दर्शन, म्हणजे 10 मिनिटं आमचं हे लगेच दर्शन झालं. आणि तिथून आता आम्ही आलो आहोत थेऊरला. थेऊर रांजणगावपासून थेऊरला 45 किलोमीटरचा डिस्टन्स आहे, म्हणजे तुम्हाला साधारणपणे पाऊण ते 1 तास वगैरे लागतो. आणि इथे आपला चौथा गणपती, तो म्हणजे चिंतामणी. तर छोटंसंच मंदिर आहे, आणि इथे ॲक्च्युली आमचं दर्शनसुद्धा झालं आता. तर गर्दी एवढी नव्हती, म्हणजे लाईन होती थोडी आतमध्ये, 1 अर्धा तास आम्हाला लागला लाईनमध्ये, पण खूप स्लो मुव्हिंग लाईन होती म्हणून वेळ लागला. अदरवाईज बाकी काही अशी गर्दी नव्हती. आणि खूप छोटासा गाव पण एकदम छोटंसंच आहे. तर आम्ही आता जरा स्टेसाठी बघतोय कुठे ऑप्शन, आणि याच्यानंतर आम्ही हॉटेल बघणार आहे आणि आराम करणार आहे, आणि उद्या आता बाकीच्या गणपतींचं दर्शन होईल. तर चला आता आधी हॉटेल शोधतो, आणि त्यानंतर बाकीचे डिटेल्स तुम्हाला हॉटेलवरती गेल्यावर देऊच. फायनली आम्ही एक रूम घेतलेला आहे. खूप शोधलं ॲक्च्युली. थेऊर जसं मी म्हणाली, मंदिराच्या इथे खूप छोटा आहे तो एरिया, तो परिसर. तर भक्त निवास वगैरे आम्ही बघितले, पण समर सीझन असल्यामुळे आम्हाला AC रूम तरी हवा होता, ॲटलिस्ट बेसिक AC रूम. पण तिथे नाही आम्हाला कुठे भेटला, आणि खाण्यासाठी पण काही ऑप्शन्स आम्हाला दिसलेच नाहीत. प्रॉपर हॉटेल्स वगैरे असं तरी आम्ही विचार केला असता, पण ते पण नव्हतं. त्यामुळे मग आम्ही विचार केला की थोडं बाहेर येऊया सिटीच्या साईडला, आणि तिथे सर्च करू. तर आता नेक्स्ट गणपती आम्हाला जायचा आहे, तो आहे सिद्धटेक. सिद्धटेकचा कुठला रे बाप्पा? सिद्धटेकचा सिद्धिविनायक बाप्पा. तर मग आम्ही त्या मॅपवर तो रोड टाकला, आणि त्या रूटवर बघितलं कुठे दिसतं का. तर थोडं बाहेरच्या साईडला आल्यावर, म्हणजे 10-12 किलोमीटर बाहेर आल्यावरती आम्हाला हायवेवरतीच एक लेमनवूड लॉज म्हणून दिसलं. तर तिथे आम्ही थोडी इन्क्वायरी केली, आणि हे चांगलं आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, तुम्हाला बघून कळेलच. आणि बेसिक रूम आहे, 1 रूम घेतले आम्ही, बेड आणि एक्स्ट्रा ते आम्हाला मॅट्रेस देणार आहेत. अटॅच बाथरूम आहे, 24 तास गरम पाणी आहे, TV आहे जसं मागे बघू शकता, स्टोरेजसाठी ऑप्शन आहे. देन हा आहे इथे वॉशरूम, AC, सध्या कूलिंग कमी, एवढं काही जास्त नाही आहे, बट ठीक आहे. इथे एक मिरर आहे, फुल मिरर. सो आम्ही फ्रेश झालो आहोत आणि चेंज केला आहे, कारण आम्हाला जायचं आहे डिनरला. आणि इकडे आहे बेड, जिथे थोडासा पसारा आहे सध्या. सो बस, कारण की सकाळी तसं पण आम्हाला लवकर निघायचं आहे पुढच्या प्रवासासाठी, तर हा रूम इनफ होता आम्हाला. तर आता आम्ही चाललोय जेवायला. इथे तर इन हाऊस काय ह्यांचं रेस्टॉरंट वगैरे नाही आहे, साधे हॉटेल्स आहेत. आम्ही खूप शोधलं ॲक्च्युली, आम्ही हे बघून सुद्धा पुढे पण गेलो, पण ते आम्हाला हायजिनिक नाही वाटले कुठलेच ऑप्शन्स. आणि प्राईस पण, म्हणजे प्राईस ठीक आहे, बेअर करायला काय प्रॉब्लेम नाही, बट ॲटलिस्ट स्टे हायजिनिक पाहिजे, प्रॉपर पाहिजे. म्हणून मग आम्ही हाच ऑप्शन फायनल केला. पण ह्यांच्याकडे इन हाऊस काहीच नाही आहे रेस्टॉरंट वगैरे. तर इथे प्युअर व्हेज ऑप्शन्स आहेत भरपूर. तर आम्ही बघितलं येताना, प्रणम व्हेज म्हणून दिसायला तर खूप छान वाला हॉटेल आहे, आणि ते व्हेज खूप छान छान हॉटेल्स आहेत ॲक्च्युली. इंटिरियर वगैरे खूप सुंदर आहे. असं म्हटलं आता चला ट्राय करूया, कारण की दुपारीचं आम्ही खूप साध्या ठिकाणी खाल्लेलं. जेवण तसं चांगलं होतं, हॉटेल एकदम सिम्पल असलं तरी. स्वतः मी चाललोय बाहेर. आणि हा रूम आहे.
एकदम पॅक झालंय आणि आम्ही परत आलो आहोत हॉटेलवरती. खूप छान होतं जेवण, म्हणजे प्युअर व्हेज एक तर हॉटेल आहे, नवीनच चालू झालंय ते. प्रणाम व्हेज असं त्याचं नाव आहे. आणि जर तुम्ही कधी अष्टविनायकला येताय किंवा थेऊर इकडे येतं तेव्हा हायवेलाच तुम्हाला ते हॉटेल दिसतं. 1 मिनिट अनिका. आणि रेट्स एकदम रिझनेबल आहेत. टेस्ट पण आवडली आम्हाला, सर्व्हिस पण आवडली, एकदम फास्ट सर्व्हिस होती आणि ॲम्बियन्स एकदम सुंदर आहे. म्हणजे प्युअर व्हेज हॉटेलसाठी एवढा छान ॲम्बियन्स आम्ही फर्स्ट टाइमच एक्सपिरियन्स केला. आणि आम्हाला प्युअर व्हेजमध्येच खायचं होतं, पण आपण बाप्पाच्या दर्शनासाठी आलो आहे म्हणून. आम्ही खाल्लं, सूप घेतलं होतं आम्ही, व्हेज मंचाव सूप, देन फ्रेंच फ्राईज घेतले होते आणि शेजवान फ्राईड राईस व्हेजमध्ये, आणि कोल्ड कॉफी आणि चॉकलेट मिल्कशेक, हे सगळं आम्ही घेतलं होतं. आणि रेट्स एकदम रिझनेबल आहे. तर तुम्ही कधी आलात तर ते नक्कीच जा. ॲम्बियन्स तर सुंदरच आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. आता आम्ही आलोत परत हॉटेलवरती, फ्रेश होणार आहोत आणि आराम करणार आहे. बाकीचं उद्याचा काय प्लॅन आहे ते तुम्हाला थोड्या वेळात म्हणजे व्हिडिओमध्ये नेक्स्ट कळेल, सो स्टे ट्यून. तर नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आणि आज आहे डे 2. आम्ही निघालो आहोत. जसं की मी आधी बोलले होते की आम्ही थेऊरला स्टे केला होता एका ठिकाणी, तिथून आम्ही चेकआउट केलेलं आहे. आता वाजले आहेत 9:30. आम्ही इथून आता चाललो आहोत सिद्धटेकला. सिद्धटेक हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतो. तिकडे आहे आपला सिद्धिविनायक बाप्पा. आणि अष्टविनायकांपैकी हा एकच असा बाप्पा आहे जो उजव्या सोंडेचा आहे. तर असं म्हटलं जातं ना की उजव्या सोंडेचा जो गणपती बाप्पा असतो तो खूप शक्तिशाली असतो. त्यामुळे ह्या ठिकाणाला एक वेगळंच महत्त्व आहे. आणि खूप जुनं म्हणजे विष्णू असं म्हणतात की जुनं जे मंदिर होतं सिद्धटेकचं ते विष्णू देवानी बांधलं होतं, पण आता काही कालांतराने ते म्हणजे तोडलं गेलं असेल किंवा खराब झालं असेल. नंतर मग परत पेशव्यांनी, जेव्हा पेशव्यांमध्ये अहिल्याबाई होळकर होत्या, त्यांनी त्याचं बांधकाम केलेलं आहे. सो चला बघूया. आता काल तर आम्हाला कुठल्याच गणपतीला असं गर्दी नाही भेटली एक्सेप्ट रांजणगाव, बाकी सगळे लवकर दर्शन झालं. तर आज मग आमचा प्लॅन आहे 3 गणपती करायचा, म्हणजे आमचे टोटल 7 गणपती कव्हर होतील. आणि मग उद्या फक्त 1 गणपती आम्ही ठेवलाय बघण्यासाठी. त्याचं दर्शन झालं की आम्ही रिटर्न जर्नीला लागू. सो आता इथून 70 किलोमीटरचा डिस्टन्स आहे सिद्धटेकसाठी आणि आम्हाला 1-1.25 तासाची वगैरे जर्नी दाखवते. सो चला बघूया. आणि आम्ही जिथे स्टे केला होता तिकडचे चार्जेस अराउंड 1500 वगैरे होते. चांगले होते रूम्स. आम्ही जेवढे बघितले त्यातलं आम्हाला हे स्टे आवडलं. म्हणजे एकदम स्पेशियस होता, रूम नीट आणि क्लीन होते आणि वॉशरूम वगैरे पण क्लीन होते. सो तुम्ही जर कधी अष्टविनायक ट्रिप प्लॅन करत असाल तर तुम्ही थेऊरमध्ये जर स्टे करणार असाल तर तुम्ही हा स्टेचा नक्की विचार करू शकता. आणि का लॉज लेमन वूड लॉज त्याचं नाव आहे. अरे चला सगळे बसलेले आहेत मातोश्री.
तर आमचं छान दर्शन झालेलं आहे आणि सिद्धटेकला आम्हाला वाटलं थोडी गर्दी असेल कारण बाहेर गाड्या तर खूप दिसतात, पण खूप फटाफट लाईन आतमध्ये गेली, म्हणजे खूप कमी लाईन होती आणि 15 मिनिटामध्ये आमचं दर्शन झालं. 11 वाजता आम्ही पोचलो होतो आणि आता 11:30 वाजता आम्ही रिटर्न निघालोय. आता आपला नेक्स्ट जो गणपती बाप्पा आहे तो आहे मोरगावचा मयुरेश्वर. तर मोरगाव हे पुणे जिल्ह्यामध्येच येतं आणि सिद्धटेकवरून मोरगावचं जे डिस्टन्स आहे ते 60 किलोमीटर आहे अराउंड. तर आम्हाला एक तास दाखवते आणि बाहेर खूप ऊन लागतंय. गाडीमध्ये AC असल्यामुळे एवढं काय वाटत नाहीये, बट बाहेर उन्हाळा आहे. तर मोरगावबद्दल सांगायचं झालं तर त्याची अशी स्टोरी आहे की पूर्वीच्या काळी सिंधू नावाच्या एका राक्षसाने पृथ्वीवरती उत्पात माजवला होता आणि तेव्हा सगळ्यांनी गणपतीची प्रार्थना केली होती आणि तेव्हा गणपती बाप्पा मोरावरती आरूढ होऊन आले होते आणि त्यांनी इथे येऊन त्याचा वध केला होता, म्हणून त्या बाप्पाला मयुरेश्वर असं नाव पडलंय. आणि असं पण म्हटलं जातं की त्या गावामध्ये मोरांची संख्या खूप जास्त आहे म्हणून त्याला मोरगाव असे म्हणतात. तर चला आता पुढच्या प्रवासाला लागूया. मस्त हायवेला हॉटेल आहे. मोरगावला आमचं छान दर्शन झालेलं आहे. मोरगावच्या गणपती बाप्पाला दर्शनासाठी गर्दी होती थोडी. लाईनमध्ये आम्ही थांबलेलो. अराउंड 45 मिनिट्स लागले आम्हाला. आतल्या आतच लाईन फिरवलेली होती, पण छान झालं. 45 मिनिट्समध्ये आम्ही फ्री झालो. तिथून आम्ही निघालोय पुढच्या बाप्पासाठी जो आहे ओझरचा विघ्नहर. तर मोरगाववरून निघाल्यावर लगेच आम्ही जेवायला सुद्धा थांबलो होतो, कारण पुढची जी जर्नी आहे ती थोडी मोठी आहे, 3-4 तासाची आहे. कारण मोरगाव ते ओझरचं जे आपलं डिस्टन्स आहे ते अराउंड 150 किलोमीटर आहे. आम्हाला मॅपमध्ये 2.25 तास वगैरे दाखवत होते. म्हटलं आधी आपण लंच करूया आणि मग पुढच्या प्रवासाला लागूया. सो आम्ही मस्त जेवलो. छान शेवभाजी खाल्ली आज आम्ही, चपाती खाल्ली, ज्वारीची भाकरी खाल्ली. जेवण छान होतं आणि त्या रस्त्याला ॲक्च्युली खूप ऑप्शन्स आहेत. म्हणजे तुम्ही मोरगाववरून बाहेर पडलात ना टुवर्ड्स ओझर, खूप ऑप्शन्स आहेत. तर आता आम्ही निघालोय आणि आमचं आता वाजले आहेत 4:30 आणि आम्हाला 6:30-7 पर्यंत आम्ही पोहोचू ओझरला. सो ओझरचा विघ्नहर असं मी ऐकलं की हा बाप्पा आहे तो अष्टविनायक मधला सगळ्यात श्रीमंत बाप्पा आहे. सो चला आता तिथे गेल्यावर बाकी तिकडची इन्फॉर्मेशन देऊ.